आणि गावदेवी 40+ मास्टर्स या दोन टीम्स मध्ये नेक्स्ट मॅच खेळवली जाईल. 3 ओव्हरची मॅच असेल. तर बी रेडी, सगळेजण तयारीत राहा. सलामीची जोडी आपण पाहतोय. हेमंत म्हात्रे आणि संदीप पाटील. नावा विरुद्ध वहाळ 40+ अशी सुरू असणारी लढत. नाणेफेकीचा कौल जिंकला तो वहाळ संघाने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतात शैलेश शिर्लेकर. चला मॅच चालू करा प्लीज. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपलीच पाहिजे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. गलीब क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना एज लागली होती हलकीशी. इकडे मात्र पहिली धाव, पहिल्या धावेनं खातं उघडलं जाईल. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना नावा टीमचा दमदार आयोजन. पार्थ इंटरप्राइजेस नावा आयोजित या गावचे सरपंच विजेंद्रबाई पाटील यांच्या माध्यमातून मात्र एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज 5वी रात्र आहे, आपण एन्जॉय करतोय सगळेजण. 40+ क्रिकेट 40+ मास्टर क्रिकेट्स क्लब नावा. कट केलाय पुन्हा एकदा बॅकवर्डला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु बॉल टर्न झालाय, गलीमध्ये येतोय. इकडे एकच धाव येते. सिंगल रन. दोनही फलंदाजांनी आपापले अकाउंट ओपन केलेत. 2 धावा धाव फलकावर. शैलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. फ्लाइट डिलिव्हरी यावेळेस फक्त रिस्टच्या सायानं वळवलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट. स्क्वेअर लेगकडे बॉल जात असताना क्षेत्ररक्षण चांगलं होतंय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान. 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर लागल्या त्या 4 धावा. 4 रन्स ऑन बोर्ड. सुंदर आयोजन. खरं तर बऱ्याच कॅप्टननी सांगितलं की पहिल्यांदाच नाईट स्पर्धा करतं 40+ साठी. ही चांगली पर्वणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले. 40+ मास्टर्स क्रिकेट क्लब नावा. फुल टॉस होता, इकडे मात्र मिस झाला. लेग स्टंपच्या बाहेर जरूर होता. व्हाईट बॉल मिळाला, परंतु कुठेतरी फुल टॉस बॉलवर एखादा मोठा फटका आला त्याचं दुःख नक्कीच असेल फलंदाजाला. हेमंत म्हात्रे आहेत. अगेन फुल टॉस. इकडे बॉल चाललाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिंगल येते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. फुल टॉस बॉल सुद्धा मी तर म्हणेन परावर्तित करायलाच हवेत. कारण जरी व्हाईट बॉल असला तर बऱ्याच वेळेला व्हाईट बॉलवर एखादी रन मिळते, परंतु पुढचा बॉल बऱ्याच वेळा निर्धाव जातो. कारण आपण व्हाईट बॉल जेव्हा फुल टॉस असतो तेव्हा त्याच्यावर प्रयत्न करत नाहीत आणि मग आपल्याला कळतं नंतर की कुठेतरी अगोदर प्रयत्न झाले असते तर धावा अजून मिळाल्या असत्या. ओ स्विच करण्याचा प्रयत्न जागेवरूनच यावेळेस मात्र बीट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. ती गोलंदाज शैलेश चिर्लेकर यांच्याकडून. वहाळ विरुद्ध नावा घरच्या मैदानावर खेळतोय. मोठ्या अपेक्षा असतील सगळ्यांनाच नावा संघाकडून. फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र अपील पाहायला मिळते. जोरदार अपील झाली. अपीलमध्ये फक्त उत्साह होता, इकडे मात्र निर्धाव चेंडू आलाय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत असताना. पहिलं षटक चांगलं पडलं. शैलेश यांचं 6 धावा आल्या या ओव्हरमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील. कट केलाय. चांगला स्लॅश पाहायला मिळतोय. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते, परंतु इकडे मात्र दोनही फलंदाज एका स्ट्राईकला आहेत.
परतावं लागेल. पहिला धक्का बसेल इकडे. रनआउटच्या स्वरूपामध्ये ताळमेळ नव्हतं, कम्युनिकेशनचा अभाव मात्र पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव नावा संघ गमावतोय आपला पहिला फलंदाज बाद होत असताना. कॅप्टन हेमंत मात्रे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना सगळ्यात मोठा धक्का या ठिकाणी सहन करावा लागेल. ताळमेळ नव्हतं खरं तर. अगोदर धाबायचं नाही धाबायचं द्विधा मनस्थिती झाली. एकतर निर्णय घेतला धावायचा तर तुम्हाला ती धाव पूर्ण करावी लागते. परंतु दोनही फलंदाज आपण पाहिले तर एकाच ट्रॅकवर आले, एकाच एंडला येताना पाहायला मिळते आणि त्याचमुळे इकडे मात्र हेमंत बाद झालेत. विनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना धीरेंद्र म्हात्रे यांनी बरंच रेग्युलर क्रिकेट गाजवलंय नावा टीमकडून. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. तर नाव अनेक स्पर्धांमध्ये मात्र विस्फोटक खेळ त्याचा पाहायला मिळालाय जवळून. हो, यावेळेस फ्लिक केला. रिश असायना फाईन लेगला थांबवलंय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. कोणतीही धाव मिळणार नाहीये. वेगवान खरं तर हा चेंडू जात होता पाठीमागे. परंतु नक्कीच कौतुक करूया त्यांचं. पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. योगराज होते. चांगली फिल्डिंग. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉट ऑफ लेंथ कट केलाय. स्क्वेअर कटचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅटच्या वरच्या भागामध्ये चेंडू लागला होता. इकडे पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. परंतु यावेळेस मात्र 2 धाबा पूर्ण होत असताना 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. आमचे साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर 4 रात्र खरं तर या स्पर्धेची जबाबदारी त्यांनी लिलिया पार पाडले. 9 धाबा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता आणि पंच तेच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या 10. घरच्या मैदानावर खेळतोय त्यामुळं घरच्या मैदानाच्या सगळ्या परिसीमा माहिती आहेत. हो, यावेळेसचा ड्राईव्ह आपण पाहतोय लॉंग ऑन कडे सरकत असताना चांगलं फील्ड त्या ठिकाणी. एक जाब येते. सिंगल रन. सुशील आहेत त्या ठिकाणी. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल 11 या आकड्यावर 11 रन्स. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला धीरेंद्र म्हात्रे ज्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. विस्फोटक चेहरा आहे. अनेक वर्ष खरं तर गाजवलेत ग्रामीण टेनिस. ओ, यावेळेस आल्या पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो, झेल सुटलाय. छातीवर घेण्याचा प्रयत्न झेलचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल रवींद्र घर त्या ठिकाणी होते आणि सोपा झेल होता. वेगवान स्ट्रोक होता. सुटकेचा निश्वास टाकला असेल धीरेंद्र, नाहीतर पहिल्याच बॉलवर मात्र परतावं लागलं असतं. नशीब जोरावर होतं. सिंगल मिळाली. एकेरी रन 12 वर टोटल. इकडे टॉप पेच लागले. बॉल हवेमध्ये आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट मधून बॉल सरकला. इकडे मात्र गलीमधील क्षेत्ररक्षक जाऊन जोरानं बॉल फेकलाय. तोपर्यंत मात्र 2 धाबा. दुहेरी रन्स. या 2 धाबांच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 14 वर 14. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 8. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धाबा पाहायला मिळतात. त्यामुळे चांगली बॉलिंग राहिले वहाळ 40+ कारण मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत या पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. आणि अशीच गोलंदाजी राहिली तर मात्र स्कोर सीमित होऊ शकेल. परंतु धीरेंद्र यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत टीमला सुद्धा. कारण ते पटकन या स्कोरचा कायापालट करू शकतात, विकास करू शकतात धाबांचा. आणि आजपर्यंत त्यांनी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ते केलंय आणि त्याचमुळे मोठ्या आशेनं त्यांच्याकडे पाहिलं जातं. नाभा संघाचे पाठीराखे सुद्धा धीरेंद्र म्हात्रेच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स यावेत ही प्रार्थना सुद्धा करत असतील. परंतु पाहूया तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मनोज दापोलकर. मग अशी आपण प्रदर्शनी सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना शैलेश यांना, मनोज यांना. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिसक्यूट झालाय फटका. हो, अंदाजच नाहीये त्या ठिकाणी मनोज यांना. 1 रन मिळाली. सिंगल रन ओनली.
वॅकंट एरिया होता म्हणून त्या ठिकाणी नक्कीच जीवनदान. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने कट केला यावेळेस मात्र किंवा पॉइंटला 1 रन मिळेल. धीरेंद्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. दोनही चेंडूंवर खरं तर झेल उडाले होते त्यामुळे कुठेतरी चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. थोडंसं अडखळत सुरुवात झाले धीरेंद्र मात्रेची. परंतु पाहूया गोलंदाज मनोज दापोलकर चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करत असताना सध्याच्या घडीला. यावेळेस फिरून खेळा फटका स्क्वेअर लेगला एक धमाकेदार स्ट्रोक बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी. धीरेंद्र यांच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. सहा धावा षटकाराने टीमची टोटल 22. आणि ही ताकद आहे या फलंदाजाची सहजतेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे नेणं. आता थोडंसं टेन्शन वाढलं असेल मनोज दापोलकर यांचं. थोडासा पुढे केला होता यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. दुसऱ्या रनचा कॉल अंडरआर्म थ्रो करण्याचा प्रयत्न परंतु थ्रो आलाय परफेक्टली विकेट कीपरकडे. एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. नाबा संघ घरच्या मैदानावर खेळतोय त्यामुळं रोजचाच खरं तर सराव आहे या मैदानाचा. यावेळेस सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना एकच धाव. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे निघाले. 24 धाबा. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 14 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धाबा दिल्यात त्या मनोज दापोलकर यांनी. शेवटचा चेंडू आहे. लो फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला धाडलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पुन्हा एकदा अंडरआर्म थ्रो. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना नावा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 1 गडी बाद 25 धावा. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील सुहास पाटील. पहिलाच बॉल यावेळेस रिशच्या सहाय्याने वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात करण्यात आले. दुसऱ्या धाबेचा कॉल आणि या 2 धाबा मात्र सहजतेने पूर्ण होतात. अजूनही थ्रो झालेला नाहीये. इकडे मात्र तिसऱ्या धाबेसाठी सरसावले होते. अपील केली जाते परंतु पंचांनी सांगितले नाही. क्रीज मध्ये सुरक्षित आहे. 2 धाबा प्राप्त होतील. 27 टोटल 27. चांगली भागीदारी आता मात्र पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये आणि हळूहळू स्कोर मात्र पुढे सरकत असताना सुहास पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. इकडे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये स्टॉप केलाय. त्या ठिकाणी चेंडू योगराज करत आहेत. त्या ठिकाणी एकच धाव. कारण पाठीमागच्या क्षेत्ररक्षकांनी अगदी डोळ्यात तेल घालून फिल्डिंग करणं फार गरजेचं असतं. आणि इकडून बऱ्याच वेळेला स्लाइस झाल्यानंतर चेंडू वेगाने येत असतो पाठीमागे आणि तिकडे जर क्षेत्ररक्षक मुकला तर मात्र थर्ड मॅन फाईन लेगला सहजतेनं 4 धावा प्राप्त होत असतात. त्यामुळं ती पोझिशन्स ती फील्ड सुद्धा फार महत्वाची असते. सुहास यांचा बॉल यावेळेस मात्र पुल करायचा होता. चेंडू जास्त उंच गेलाय. मिड विकेटला वॅकंट एरिया. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड. कोणीही नव्हतं त्या ठिकाणी. तिकडे पडलाय.
तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा दुहेरी धावा, सिंगल डबल्स मात्र चालूच ठेवल्यात आणि त्याचमुळे प्रत्येक चेंडू गणिक धावफलक हलताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो तो सध्याच्या घडीला 30 या आकड्यावर 30 रन्स. सुहास पाटील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालं नाही, विकेटवरच चेंडू घरंगळत राहिला. आणखीन एक धाव. ट्रॉफी मध्ये सुद्धा फार मोठं योगदान असतं सुहास पाटील यांचं. चामर पाटील असतील, समीरजी पाटील असतील, स्वप्नील असतील, लोवा फुल टॉस बॉल लवकर पिक केला. यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला प्लेस करण्यात आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गलतानपणा आणि बॉल सीमा रेषा पार मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये या 4 धावा प्राप्त होतील नाबाद टीमला आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो आता मात्र 35 या आकड्यावर 35. रवींद्र घरत त्या ठिकाणी होते. लगेचच बदली करण्यात येते. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र जोरदार अपील लेग बिफोर द विकेटची. अपील करत बसल्यानंतर बॉलवर पळाले होते त्या ठिकाणी, अन्यथा फलंदाज सुद्धा दुसरी धाव काढण्याच्या तयारीमध्ये होते. 1 रन मिळते. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर नावा संघाची धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावर. चांगली टोटल पाहायला मिळते. आता मात्र पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं 14 धावा होत्या आणि त्यानंतर 11 धावा आल्यात. म्हणजेच काय थोडासा वेग वाढलाय तो धावांचा. ड्रिंक्सची मागणी मैदानामध्ये केली जाते. 36 धावा, अजून 11 धावा आल्या तर नक्कीच इकडे 47, 48, कदाचित 50 सुद्धा होऊ शकतील. 14 धावा जर अजून आल्या आणि 50 जर झाल्या तर नक्कीच एक चांगले टार्गेट वाहळ संघासमोर ठेवता येईल आणि तेच कदाचित नावा संघाच्या मनामध्ये सुद्धा असेल 50+. परंतु त्यासाठी इकडे मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडासा घाम गाळावा लागेल. परंतु धीरेंद्र आहेत, धीरेंद्र मात्र आहेत. चांगली साथ संदीप पाटील यांची सुद्धा मिळाले आणि त्याचमुळे एक चांगली भागीदारी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि याच पार्टनरशिपमुळे सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये असताना नावा संघ पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील सुशील म्हात्रे. यावेळेस स्टंप लाईनला येऊन पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इकडे मात्र बीट झालेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. क्रीजच्या खोलीचा वापर केला होता धीरेंद्र म्हात्रेनं, परंतु त्याच्यामध्ये यश आलेलं नाहीये. डॉट बॉल. स्लॉग ओव्हरच्या षटकाची सुरुवात मात्र चांगली केली गोलंदाजांनी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस मात्र पुलचा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं बॉलला पाठवलंय. सीमा रेषा पार उत्तुंग असा षटकार. 6 धावा. थोडीशी जरी संधी मिळाली ना पूलची, थोडंसं शॉट ऑफ गुडलेन जरी असले, आजकाल जरी गुडलेन स्पॉट असले तरी मित्र म्हणेन क्रीजच्या खोलीचा वापर केला जातोय. फलंदाज आपण पाहिलं तर स्टंप लाईनला येऊन चेंडू मारतात. चला चेंडूची मागणी केली, बॉल द्यायचे. चल लवकर चॉईस करा नावा टीम. आणि 6 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल 42-42 वर. चला मॅच बॉल सुद्धा आलाय, कारण आता काय शोधायला तिकडे नाव्याचे समर्थक असतील, त्यामुळे चेंडू लवकर आला. आणखीन एक शॉट ऑफ लेन पुल केलाय ऑन साइडला. इकडे मात्र मिड विकेटचा फिल्डर वेगात धावत आला होता. दोघांना हुलकावणी देऊन चेंडू सीमा रेषा पार धीरेंद्रच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. सुपर क्लास दाखवलाय आता मात्र धीरेंद्र यांनी. दर्जेदार खेळ, आक्रमक खेळ, विस्फोटकता पाहायला मिळाले. चौकाराने टीमची टोटल मात्र पुढे 46-46 आणि आता मात्र 50 दूर नाही आहेत.
कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लवकरच सुशील म्हात्रे यांना आपल्या लाईनमध्ये चेंज करावा लागेल, कारण ज्या पद्धतीनं दोनही पूलचे फटके आले आहेत त्यामुळे गोलंदाजांना विचार करावा लागेल आता मात्र चेंडू टाकायचे कुठे. कारण धीरेंद्र म्हात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार 2 चौकार पाहिले आणि 3 बॉलमध्ये मोठे फटके रोखावे लागतील सुशील यांना. ह्या बेचा चेंडू वेगवान होता, सरळ जाऊन चेंडू पायावर आदळतोय. इकडे मात्र कोणती धाव नाहीये, डॉट बॉल. चांगले प्रत्युत्तर दिलं, यावेळेस वेग पाहायला मिळाला गोलंदाज सुशील म्हात्रे यांचा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50च्या आतमध्ये ही टोटल मात्र थांबवली जाणार का वहाळ संघाकडून. स्क्वेअर लेगला प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये, क्षेत्ररक्षक मिसफील्ड. पुन्हा एकदा अंडरआर्म थ्रो, 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो 48 या आकड्यावर. 48 लास्ट बॉल आहे. शेवटचा चेंडू मात्र असेल. आमचे आत्माराम कोळीसर सुद्धा स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ओ यावेळी शॉट ऑफ लाईन पूल केलाय, भिरकावून दिलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. धीरेंद्रचा मात्र शेवट सुद्धा गोड करत असताना षटकार पाहायला मिळतोय आणि 6 धाव्यानं 50 क्रॉस करून टाकली ती टीम नाव्यानं. स्कोर कार्डवर लागले तब्बल 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट सेटअप करण्यात आलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये तर सपाटून मार खावा लागला. त्यामुळं धीरेंद्रचा पहिल्या बॉलवर सोडलेला झेल किती महत्वाचा होता. दुसऱ्या बॉलवर सुद्धा धीरेंद्रचा झेल होऊ शकला असता, तो जमवला नव्हता. 54 धावा झाल्यात आणि 55 धावांचं टार्गेट. कारण धीरेंद्र नुकतेच 40+ झाले असतील, त्यामुळं तो ताजा दम होता, त्यांना लवकर बाद करण्याची संधी दिली होती, परंतु तो झेल फार जिव्हारी लागलाय. मोजूया आपण त्यांच्या धावा. कमाल क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. 35 धावांचा तडाखेबंद खेळ साकारला धीरेंद्रनं आणि संघाला मात्र मोठी बढत निर्माण करून दिले. 54 धावा घाम गाळावा लागेल या मॅच मध्ये वहाळ संघाला. शो मॅचच्या दरम्यान आपण मगाशी मदन गर्ग यांची बॅटिंग पाहिली आणि अगदी पुन्हा एकदा तसाच खेळ त्यांना पुन्हा एकदा साकारावा लागेल. कारण 55 धावा म्हटल्या तर सुरुवातीपासून 11ची सरासरी आहे, त्यामुळे 5 मोठे फटके तर मारावेच लागतील. 5 मोठे फटके. कारण इनिंग आपण पाहिली ना तर धीरेंद्रच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि 2 चौकार, म्हणजे 5 मोठे फटके नावासंघ खेळले आणि सगळे धीरेंद्रच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे हेच 3 षटकार 2 चौकार किंवा 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. या सामन्यामधलं जर चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर कव्हर करायचं असेल तर 4 ते 5 षटकार, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागणार आहे. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. दुसरं सत्र, चला फिल्डिंग लावून घ्या टीम नावा, क्षेत्ररक्षण लावून घ्या क्विकली. जरी स्पर्धा आपली घरची असली तरी सुद्धा आपल्याला सुद्धा नियम पाळावे लागतील. तर पाहूया या मॅच मध्ये मदन घरत यांच्यावर लक्ष असेल, सुहास पाटील यांच्यावर सुद्धा कशी बॅटिंग करतील. कारण 55 करायचे आहेत, थोडा घाम गाळावा लागणार आहे आता मात्र या मॅच मध्ये. परंतु जसं दुसरं सत्र चालू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र आवाज ऐकायला मिळेल तो राजकिरण कोळी सरांचा. थँक्यू. धन्यवाद दीपकजी पाटील सर. खरोखरच सुंदरचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या मुखातून सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतं. मॅचकडे जाऊया. 55 धावांचं हे टार्गेट जे की सेट केले न्हावे संघाने, न्हावे संघाचं खूप कौतुक आणि आभार मानावे लागतील. कारण त्यांच्यामुळेच ही रजनी क्रिकेट 40+ ना पाहायला मिळते. खरं तर दीपक पाटील सर, 40+ मास्टर्स ही अशी संकल्पना आहे
आरोग्याचं आपल्या हेळसांड न होण्यासाठी आपलं शरीर हलतं राहावं म्हणून ही संकल्पना उभी केली. सुरुवातीला मात्र काही वेळा ह्या मॅचेस फक्त करमणूक म्हणून चालल्या, परंतु आता मात्र ह्या मॅचेस पूर्णपणे व्यावसायिक झाल्यात आणि खूप चांगला खेळही पाहायला मिळतो. आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मी गव्हाणचा आवाज, गायक, निवेदक, समालोचक राजकिरण कोळी. स्पर्धेची आपण व्यूहरचना पाहिली तर 40+ मास्टर्स नावे यांचं हे आयोजन कालच्या दिवसामध्ये गव्हाण संघाने सुंदर खेळी केली. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकताय. सचिनजी भगत साहेब, सचिनजी घरत साहेब, टीम शेलगर लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेते आहे. थँक्यू व्हेरी मच टीम शेलगर. तसेच सुधीर शेठ ठाकूर, रोशनजी म्हात्रे, प्रतीकजी पाटील, टीम खारकोपर ही इथून मात्र लाईव्हच्या माध्यमातून मॅचचा आस्वाद घेते. तर दुसऱ्या बाजूला टीम बामणडोंगरी म्हटलं तर अंकित नाईक, समाधान नाईक, रुपेश नाईक, सर्व आमचे मित्रमंडळी तिथून मात्र मॅचचा आनंद घेतात. देवेंद्र भोईर असतील किंवा संपूर्ण आमचे हे मित्रमंडळी जरूर मॅचला शुभेच्छा देतील. नावाज संघ मात्र इथून एक चांगला टार्गेट सेट करण्यामध्ये यशस्वी झालाय. तर हे टार्गेट मात्र अभेद्य जरूर नसणार आहे. चला चेंडू द्यायचे आहेत. नावा संघ चेंडू कोणाकडे असतील, कोणाच्या गाडीत चेंडू असतील, लवकर लवकर चेंडू द्यायचे आहेत. त्यासाठी खेळ थांबलेला आहे. थोडासा डिले जरूर पाहायला मिळाला, कारण पहिली मॅच 8-5ला सुरुवात झाली, लो स्कोरिंग मॅच झाली. तिथून मात्र मॅच लवकर संपली. तिथून मात्र संपूर्णपणे फक्त थोडासा टाईम पास झालाय. कृपया करून विनंती आहे, जास्त वेळ न दवडता आपल्याला लवकर लवकर मॅचेस पूर्ण करायचे आहेत, ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. तर सर लवकर लवकर विनंती असेल, वहाल संघाला आपले प्रारंभिक फलंदाज पाठवायचे आहेत, ज्यांची नावं मात्र सांगायची गरज नाहीये. स्टीव्हा, मार्क वा, ग्रँड फ्लावर, अँडी फ्लावर, युसुफ पठाण, युनू आणि अशी जी बंधूंची जोडी असते तीच मात्र जोडी इथं आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. वहाल संघाचे मदन शेठ घरत आणि योगराज शेठ घरत अशी जोडगोळी आपण पाहतोय. प्रारंभिक जोडी संघ मैदानात मात्र जाताना आपण पाहतोय. संघासाठी 55 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी मात्र ही जोडी जाताना आपण पाहतोय. संदीप दादांनी मात्र शुभेच्छा दिल्या. हेच तर क्रिकेट आहे आपण पाहतोय. 40+ मास्टर्सचं हे क्रिकेट. 1 धाव आरोग्यासाठी. खरं तर कांचनजी आपण पाहिलं, ही 40+ मास्टर्स ज्या वेळेला सुरुवातीला खेळायचे त्यावेळेला MRIचा चेंडू असायचा, 20 ओव्हरची षटकं असायची आणि अगदीच 1-2 रुपयांचा खेळ असायचा. परंतु कोणाकडेही गाड्या नव्हत्या, तरीही अनेक गावं मात्र पार पाडून चालत जाऊन मात्र खेळ व्हायचा. तो खेळ ह्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने खेळला, तो खेळ या व्यक्तींनी जगला आणि त्यामुळेच मात्र आता क्रिकेटला, टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आले. टेनिस क्रिकेटनी पूर्णपणे मात्र कात टाकलेली आहे. हनुमान शेठ भोईर प्रारंभिक गोलंदाज, संस्थेचे सल्लागार उपाध्यक्ष. पहिलाचा चेंडू मात्र ऑफस्टमवरती चेंडू होता, त्याला मात्र कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला गेलाय. संत गतीचा सुंदरसा खेळ मात्र सुरुवात झालाय. मदन शेठ घरत जोपर्यंत मैदानावरती राहतील, मॅचमध्ये कंट्रोल ठेवण्यामध्ये सक्षम आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं, ज्यावेळेला योगराज घरत त्यांची बॅट चालते ना, ते मात्र बरोबर मॅच अंगावरती घेऊन खेळतात. परंतु हनुमान शेठ भोईर यांची ही फिरकी तेवढीच ताकदवर आहे. बघा, मी म्हटलं होतं हनुमान शेठ भोईर यांची फिरकी ताकदवर आहे. थोडासा डाऊन द लेग झालाय, तदनंतर मात्र पंचांनी मात्र घोषित केला हा चेंडू अवांतर असेल. 1 धाव मात्र इथं ऍड केली जाईल.
धावसंख्या 2च्या घरामध्ये योगराजसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र फटका मोठा करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटच्या बॉटम एंडला चेंडू जरूर लागला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे चांगलं खेळ उचल मात्र पाहायला मिळाली. उचल चांगली, फेकी चांगली, त्यामुळे मात्र एक धाव जरूर मिळेल. सातत्याने एकेरी आली तर मात्र न्हावे संघ जरूर खुश असतील. यावेळेला बघा मोठा फटका मारताना पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे आणि इथं मात्र पंचांनी बोट मात्र आकाशाकडे उंचावलंय. वहाल संघाचा पहिला धाकट मोहरा, पहिला महत्वाचा गडी ज्याच्याकडे वहाल संघ नेहमीच विजयासाठी पाहतो, तो गडी मात्र मदन शेठ घरजांचा विकेट मात्र मिळवला आहे. मी म्हटलं होतं की तुमच्याकडे ताकदवर बॅटर जरी असले तरीही हनुमान भोईर ही काही कमी नाही आहेत. त्यांच्याकडे ही फिरकी चांगली आहे. वय वर्ष 56 जरी असलं तरी अब तक 56 सांगत मात्र इथून मात्र पहिला गडी, पहिला हदरा, पहिली डोकदुखी मात्र बाजूला केली, ती म्हणजेच टीम न्हावेने. खरं तर मोठा गडी होता, हा मोठा खेळाडू होता, बिग मॅच प्लेयर होता, परंतु बिग मॅच प्लेयरला बाजूला केलंय. उमेश घरत हा खेळाडू यावर्षी खूप चांगला खेळलाय, कारण जेवढ्या स्पर्धा मी 40+ कव्हर केल्यात सगळ्या मॅचमध्ये उमेश घरतने मात्र बऱ्याच वेळेला मॅच फिरवल्यात. 5 चेंडूमध्ये 5 षटकारेही मारले होते. तोच तो उमेश घरत समोर असतील हनुमंत भोईर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा मारा, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा मारा, निश्चितच वाईड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. पंचांनी वाईड घोषित केलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती सीमित असताना 4. यावेळेला मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र इथून मात्र फेकलं गेलं आणि जरूर इथे फलंदाज मात्र बाद होईल. मी म्हटलं होतं 56 जरी वय असलं तरी ह्यांच्यामध्ये दम आहे. तो दमखम मात्र दाखवला. इथून आपण स्क्रीनवरती पाहू शकता. लेग ब्रेक पडलेला चेंडू जरूर बॅटच्या कटला लागला आणि जरूर बाकीचं काम मात्र यष्टिरक्षकांनी अतिशय सुंदर केलं. फलंदाज उमेश घरत इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन हॅज टू डिपार्ट इनटू द डगआउट्स. This could be a massive loss for the team Wahal, because 2 of the player, which is Madan Seth Gharat and Umesh Gharat, both the players are so talented and both the players have abilities to win the match, but they are in the tent now. The new batsman Sushil Matre. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला. 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. 1 धाव्याने समाधान मानावं लागेल. ही जोडी मात्र आता कांचन अगदीच महत्वाची जोडी असेल. ही जोडी फोडण्यामध्ये जेवढ्या लवकर सुयश मिळेल टीम न्हावेला तेवढ्या लवकर निश्चितच त्यांचा विजयाला मात्र हुलकावणी देतील. परंतु ही जोडी एक अशी जोडी असेल, योगराज घरत आणि सुशील म्हात्रे, इथून टीम वहाल मॅच फिरवू शकते. हनुमान भोईर पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुलटाचा चेंडू होता, त्याला मात्र जरूर तटावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट लेग साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. काय सुंदर फेकी, अप्रतिम फेकी. 40+ प्लेयर कडून अशी फेकी झाल्यानंतर मात्र जरूर वाटतं क्रिकेट अभी जिंदा है. तो यहाँ से 1 ओवर का खात्मा हो चुका है. 1 ओवर मुकम्मल हो चुका है. टीम का टोटल 6, 2 विकेट के नुकसान पर. तो यहाँ से किरण जी पाटिल सर भी यहाँ पे हमने देखे थे. तो किरण जी पाटिल सर आप आगे इधर रहेंगे तो कृपया करके मंच पर पधारिए. किरण जी पाटिल, प्रेसिडेंट ऑफ द पनवेल क्रिकेट एसोसिएशन. तो यहाँ से विनती रहेगी किरण जी पाटिल सर को, अगर आप मैदान पे कहीं भी हो तो मंच पे पधारिए, आपका स्वागत है. तो हनुमान सेठ भोईर इन्होंने पहली ओवर में पूरी हवा निकाल दी है टीम वहाल की, क्योंकि
जब तक हमें मालूम है मदन सेठ घरत और सुशील, तर न्हावे टीमला भूषण भोईर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. संदीप म्हात्रे यावेळेला मात्र पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंचांकडे पाहिलं होतं आशेने, परंतु पंच मात्र सांगतात की हा चेंडू वाईड आहे. नावे संघाकडे जवळजवळ 4 संदीप आहेत, ज्याच्यामध्ये 2 गोलंदाज तुम्हाला संदीप म्हात्रे, आताच संदीप म्हात्रे ज्युनियर लिहून ठेवा. ह्यावेळेला फटका फसलाय, झेलखाली क्षेत्ररक्षक येईल का? झेल मात्र पूर्ण केला गेलाय. सुंदर क्रिकेटचं सौंदर्य मात्र दाखवलं इथं टीम न्हावेने. इथून संदीप म्हात्रे करून दाखवितात आपला कारनामा. जो गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज म्हणून नेहमीच पाहायला मिळतो आणि आपल्या संघाला एक सुंदरशी कामगिरी करून दाखवतोय. संदीपने मात्र सुंदर फेकलाय चेंडू, त्याच्यावरती पकडलाय झेल, संपलाय योगराज घरजचा खेळ. टीम न्हावे इथं मात्र जरूर स्वतःला सांगत असतील, वी आर इन द गेम नाव, ॲज वी हॅव गॉट द विकेट्स ऑफ योगराज, मदन अँड सुशील. योगराज, मदन अँड उमेश. सिन्स सुशील म्हात्रे इज देअर, he can chase the target. Gnaneshwar Patil, the new batter in at number 5. This is in the air but will land at the no man's land. Since Hemant Mhatre is there, you cannot challenge him, as he is a captain of the team and he is the best fielder of the team also. Since 1 run will be added to the score, scores moves towards the 8 with a loss of 3 wickets. Wonderful game driven by Team Nave. पट्टा मात्र जरूर फिरवला जरूर होता, परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवरून येईल तोपर्यंत मात्र 1 धाव जरूर मिळाली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथून 1 धाव मिळेल. प्रत्येक येणारी 1 धाव मात्र जरूर स्कोर बोर्डला हलतं ठेवेल, परंतु विजयाला गवसणी घालायची असेल तर तुम्हाला मित्रांनो मोठे फटके आणावे लागतील. तो यहाँ से ऐसा कौन वो बल्लेबाज रहेगा जो टीम में वापसी करके दिखाएगा. फुल टॉस गेंद थी, यहाँ से स्ट्रोक अच्छा देखने को मिला है. 2 रन अर्जित जरूर की जाएंगे और अंपायर द्वारा थर्ड अंपायर की तरफ देखा गया है. वेस्ट हेड चेक करने के लिए इट्स अंपायर कॉल, तो चेक किया जाएगा क्या है. फ्री नो बॉल रहेगी, क्योंकि नो बॉल भी रहती है तो भी 40+ मास्टर्स का फंडा है, नो बॉल के ऊपर फ्री हिट नहीं है, तो चेक की जाएगी. तर नावा टीमसाठी भूषणजी भोईर यांच्या शुभेच्छा आल्यात. एक दमदार फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. विस्फोटक खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळाला होता स्पर्धेच्या दुसऱ्या रात्री. तर भूषणजी आपलं सहर्ष स्वागत आणि आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. यस, नो चेंडू मात्र पाहायला मिळाला. 9 नंतर मात्र बॅक टू बॅक दुसरा एक वाईड पाहायला मिळाला. धावसंख्येला आकार जरूर मिळतोय, परंतु डिक्लेअर्ड फटके जोपर्यंत येणार नाही, तुम्ही एक मोठं शिखर तुम्हाला जर पादाक्रांत करायचं असेल तर तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. ह्यावेळेला पाहिलं तर सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय. जरूर जरूर एक रन मात्र ऍड केली जाईल. ह्यावेळेला पाहिलं तर चेंडू चांगला होता, त्याला मात्र पुढे सरसावून मारलाय. कव्हरेजन मध्ये मात्र काय घडले, थोडस चूक जरूर झाली होती. थ्रो खराब पाहायला मिळाला, परंतु इथे नुकसान काही झालेलं नाहीये टीम न्हावेचं. धावफलकावरती धाव आपण पाहतोय 15. 15 लॉस ऑफ द 3 विकेट. तर धावसंख्या 15 असताना मोठा फटका पाहायला मिळेल का. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला गेलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण, जरूर
अगदी पायाला जर चेंडू अडला नसता तर तुम्हाला हा चेंडू एका टप्प्यानिशी चौकार पाहायला मिळाला असता. परंतु इफ अँड बट्स आर नॉट अलाउड इन द क्रिकेट, परंतु तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. पाण्याची व्यवस्था करायचं आहे. मैदानात जाईल पाणी, बदलेल का क्रिकेटची कहाणी. आपण ऐकताय राजकिरण कोळीची वाणी, ऐकूया सुमधुर गाणी. यांच्याकडून नावा संघाला शुभेच्छा आल्यात आणि जरूर आता मात्र घड्याळात वाजले तर 12 आणि महाराष्ट्रातील नामवंत समालोचक ज्यांची समालोचनाची उंची पाहिली तर IPL समालोचक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे श्री कुणालजी दाते सरांचा आज वाढदिवस आहे. सर तुम्हाला उदंड आयुष्याच्या आभाळभर शुभेच्छा. आप जियो 1000 साल और साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू कुणाल दाते सर. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय धीरेंद्र म्हात्रे गोलंदाजीच्या बोल्यावरती. समोर मात्र आपण पाहतोय सुशील म्हात्रे. एकमेव आस एकमेव अपेक्षा ज्यांच्याकडून आपण करू शकतो टीम ओहाळ. डान्सिंग डाऊन टू द विकेट. झेल मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक काय कमाल कॅच पाहायला मिळाले. इथून मात्र पकडलाय सुंदरसा झेल. संपलाय सुशील म्हात्रेचा खेळ. जे श्रीकांत यांची किमया. कालही बरोबर 12च्या सुमारास हे गाणं वाजलं. आजही बरोबर 12च्या सुमारास हे गाणं वाजलंय. ह्याला म्हणतात आपल्या कामामध्ये चोखंदळ राहणं, आपल्या कामावरती प्रेम करणं, आपल्या कामामध्ये जीवापाड मेहनत करणं. मित्रांनो आयुष्यामध्ये मेहनतीला एकच पर्याय आहे, तो म्हणजे विचार केला असेल त्याहीपेक्षा जास्त मेहनत. बिकॉज देर इज नो सेकंड चान्स फॉर द हार्डवर्क. हार्डवर्क इट सेल्फ अ चान्स असं म्हटलं जातं. तर साईश गणेश नखवा यांच्याकडून नावा संघाला शुभेच्छा. यावेळेला मात्र आपण ऑफस्टमच्या बाहेरचा मात्र चेंडू पाहायला चांगला कट केला आहे. हनुमान शेठ भोईर यांच्यासाठी चेस असणार आहे. क्षेत्ररक्षक मात्र जरूर संदीप येतील तोपर्यंत मात्र 2 धावा अगदीच सहज पूर्ण केल्या जातील. वन शॉट आहे. कंचन PTC टेक अ नोट ऑफ इट. 1 शॉट आहे. धीरेंद्र जर तुम्ही विकेट हॅट्रिक घेतली तर शंभो ग्रुप कडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धीरेंद्र म्हात्रे जर तुम्ही या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर शंभो ग्रुप कडून 5,000 रुपयाचं तुम्हाला रोख रक्कम दिली जाईल. गोलंदाज आपण पाहतोय धीरेंद्र म्हात्रे. 1 विकेट जरूर मिळवलाय.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू चांगला खेळलाय, परंतु एकेरी दुहेरीने मात्र न्हाव्या संघाला खूप जास्त टेन्शन येणार नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आपण टार्गेट पाहिलंय 55 धावांचा टार्गेट आहे. 55 धावांचा टार्गेट तुम्हाला करताना मात्र जवळजवळ खोऱ्याने धावा वाहायला लागतील. तुम्हाला मोठी इमारत बांधायची आहे, परंतु तुम्ही मात्र सुपाने माती वाहताय. तुम्हाला डंपरने माती वाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदीच सुंदर लाईन अँड लेंथमध्ये तुम्ही गोलंदाजी करताय धीरेंद्र, ज्याच्यासाठी जाणले जातात. आणि खरोखर महत्त्वाच्या वेळी बॅटिंगही केली होती आणि आता बॉलिंग पण तेवढीच ताकदवर पाहायला मिळते. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा सेम चेंडू होता, परंतु बॅकफुटमध्ये जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चांगला खेळ न्हावे संघाने आज दर्जेदार खेळ केलाय. खरं तर टीम वहाळ ही सातत्याने सुपर 4 मध्ये ह्या वर्षी पाहायला मिळाली. टीम वहाळ असेल, टीम खारकोपर असेल, टीम शिवाजी, टीम शेलघर असेल किंवा टीम न्हावे असतील, ह्या 4 टीम ह्या वर्षी सातत्याने सुपर 4 आहेत. म्हणजे सुपर 4 ला येणारी टीम किमान एका बक्षिसात पात्र असते. यावेळेला मात्र झेल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. काय घडलंय सातत्याने इथे मात्र बॅक फुट वरती पाठवलंय ते म्हणजे टीम वहाळला टीम न्हावेने. वरती 5. येस, तर किरण दळवी यांच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे क्रियांचाही वाढदिवस आहे. क्रियांश, तुम्हाला उत्तुंग आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. अब जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुला जे जे उत्तम ते ते आयुष्यात मिळो आणि उत्तरोत्तर वाढत जाओ. संदीप मात्र सिनियर संघाचा हा महत्वाचा गोलंदाज आहे. इथून मात्र 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 17.50च्या सरासरीतून मात्र टीम वहाळला पळावं लागेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, खरोखर सुंदर चेंडू पाहायला मिळाला. सातत्याने पूर्णपणे थंड खेळ चालू आहे. कारण त्याचं कारण आहे गोलंदाजी ज्या पद्धतीने केली टीम न्हावेने. पूर्णपणे असं वाटलं नव्हतं की वहाळ संघ एवढ्या लवकर नांगे टाकतील. निश्चितच वहाळ संघ इथून ज्या पद्धतीने जाणला जातोय त्यांचा खेळ खूप सुंदर आहे, परंतु आज मात्र नशिबाची साथ त्यांना नव्हती. चला, मोहा आणि पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक. कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये. फलंदाजाला परतावं लागेल. गळती लागली संघाला. विनंती असेल मोहा आणि बामणनगरी संघाला, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. कपिल मुनी, चला विनंती असेल टीम मोहा संघाचा संघनायक, टीम बामणनगरी संघाचा संघनायक आपण. यस हेमंत सर, एक मॅच आहे का शो मॅच? ओके,
कपिल मुनी पाटील. ऑफस्टमला मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक जर असतील तिकडे एक धाव जरूर मिळेल. अगदीच पहिल्या चेंडू पासून प्रभुत्व ठेवलं ह्या न्हावे संघाच्या गोलंदाजांनी आणि विशेष म्हणजे त्यांना साथ दिली त्या त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी. ते खूप महत्वाचं असतं. गोलंदाज खूप जास्त मेहनत करत असतात आणि त्या मेहनतीला साथ मात्र क्षेत्ररक्षकांची पाहिजे असते. सातत्याने आपण पाहतोय तोच टप्पा, तीच गती आणि तोच फटका सुद्धा, तोच क्षेत्ररक्षक सुद्धा आणि 30 रन म्हणजे 1 रन सातत्याने. 4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 23, 6 चेंडू आणि 32 धावांची गरज. "32 runs required in mandatory 6 deliveries. In this coming 6 deliveries, you have to score 32 runs. It will be much difficult for the batting side as they have lost 6 wickets already." Hemant Matre is the new bowler at number 5, captain of the team Nave. Captain Cool, the well-known all-rounder of the team Nave. Wonderful time we have seen throughout the game. चला लवकर लवकर आपण खेळ सुरू करा. टीम नावे आपणच वेळ नको दौडायला. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 6 मध्ये 32 म्हणजे जवळजवळ 5 षटकार तरी मारावे लागतीलच. कपिल मुनीचा हा फटका बरोबर पॉइंट मध्ये उभे असलेले हनुमान शेठ भोईर यांच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. फलंदाज बाद. रुक जाना. शंभो ग्रुप यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपये हेमंत मात्र यांच्यासाठी. इथे मात्र बरोबर डाव्या बाजूला मात्र चेंडू जाऊन पायावरती आदळला. अन्यथा इथे मात्र अजून एक विकेट पाहायला मिळाली असती. न्हावे संघाने ज्या पद्धतीने बॅटिंग बॉलिंग केली, त्यांनी सांगितले लावा ताकद आम्ही नाही वाकत. काय सुंदर खेळ करून दाखवलाय कपिल मुनी. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि जरूर स्विच हिट करताना मात्र पायावरती चेंडू आदळला. निर्धाव चेंडू जरूर जाईल. जवळजवळ मॅच मध्ये आता औपचारिकता पाहायला मिळाली. मित्रांनो, परिस्थिती समोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हाला नेस्तनाबूत करते. मात्र तुमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थिती सुद्धा नतमस्तक होते. जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटतंय ते करा. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावरती पोहोचवेल. आत्मविश्वास दाखवलाय या गोलंदाजांनी. विकेट डाऊन.
गाणं मात्र आपण ऐकलं आणि इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. यष्ट्या मात्र उघडल्या, फलंदाज आल्या पावली मात्र माघारी सुद्धा चाललाय. शंकर भगवान असं एकच देवता आहे ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी विष पचवलं होतं. विकेट हॅट्रिक साठी 5000 रुपये तुमच्यासाठी आहेत. 100 रुपयाच्याकडून इथं मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया हेमंत म्हात्रे ज्यांनी मात्र विकेट मिळवली. आणि वहाल संघ असा एकमात्र संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय जो ऑल आउट सुद्धा झालाय. अभिनंदन टीम नावे. बम बम भोले भोले ओ बम बम भोले. विकेट हाईटसाठी श्री संजयजी पाटील यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक. हेमंत म्हात्रे साहेब निश्चित तुमच्या ह्या एकत्रित ऑल राऊंड परफॉर्मन्स साठी तुम्हाला अगदीच मैदानातून नाही तर मैदानाच्या बाहेरून लाईव्ह मधून जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्याकडूनही शुभेच्छांचा आणि टाळ्यांचा वर्षाव मात्र तुमच्यावरती होतोय. टीम वहाळ काहीही हरकत नाहीये. जरी मॅच हातातून गेली असली तरी इट्स अ क्रिकेट. कधी आपण जिंकतो कधी आपला विरोधक जिंकतो परंतु खेळ मात्र क्रिकेटचा आहे. त्याचा भान अतिशय चांगला तुम्ही ठेवलात. सुंदर संत गतीचा आणि संयमी खेळ मात्र तुम्ही खेळलात त्याबद्दल आभार. आणि निश्चितच गजानन शेठ मात्र यांच्याकडूनही हॅट्रिक साठी किती 1000 रुपयाचं पारितोषिक. तर निश्चितच मॅन ऑफ द मॅच कोण असेल ह्या मॅचचा? धीरेंद्र म्हात्रे आणि आशिषजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये. बम बम भोले